आप्या, अगं, आज काय विशेष? हिरणी? अहो ते अमोलने मित्रांना सांगून ठेवलंय माझ्या बड्डेला माझे बाबा खूप मोठं गिफ्ट देणार आहेत मला. काय सांगतेस? मला म्हणाला बाबा येतील का बड्डेला? मी हो म्हणाले. हो. आप्या, तुला वाटतंय अर्जुन येईल? तेच जाऊन बघते आता. मागे सरकार आणि आई येऊन गेल्या त्यामुळे अजूनच नाराज झाला. हा, ते तर बोललीस तू. बापू अमोलच्या बड्डेसाठी सगळं बाजूला ठेवून तो परत येईल असं वाटतंय मला. तू घरी निघालीस का तिकडं? हां, आप्या, मी पण येऊ का? तेवढंच विनायकरावांशी बोलणं पण होईल. बापू मीच जाऊन येते. इतक्या दिवसात मी घरी गेले नाही, बाबांना भेटले नाही, याचा अर्जुनला खरंच खूप खूप जास्त त्रास झाला. आणि त्यात तो आपल्या घरी आला होता पण सरकार आणि आई होते इथे. मीच जाऊन येते. हां, बर. काय झालं? हा, तसं नाही आप्या. तिथं जाऊन काय वाद झाला तर? हे माझ्याही डोक्यात आलं होतं पण मी फक्त अमोलबद्दल बोलायला जाणार आहे. हा, तेवढं डोक्यात असू दे. मला माहिती आहे बापू, माझ्यावर सगळेच नाराज आहे. पण आप्या, काही जरी असलं तरी सगळे आपलीच माणसं आहेत. मला माहित होतं आप्या, अमोलच तुम्हाला दोघांना एकत्र आणेल. माझ्या पुढे आता काय वाढवून ठेवलंय ना मला नाही माहिती. त्याचं मन नको मोडू. अर्जुनला सांग ये, तो नक्की परत येईल. दगा बाजरे. वो वंस, तुम्ही कुठे चाललाय? अगं मी अर्जुनकडे निघाली आहे. काय? कशासाठी हो? उद्या अमोलचा वाढदिवस आहे ना, निमंत्रण द्यायला. अरे देवा, खरंच ते आले आणि यांचं परत जुळलं तर माझी हकलपट्टी नक्की. अहो वंस, तुम्ही चाललाय खरं पण मला जाऊ दे. अगं बोल ना, बोल बोल. काळजी वाटते हो मला. अगं असं का बोलतेस तू? अहो वंस, म्हणजे ते इकडे यायला तयार जरी झाले आणि इकडे येऊन परत गोंधळ झाला तर? असं काही नाही होणार. नाही म्हणजे तुमची भांडणं सुरू आहेत ना, म्हणून म्हणले. हो, पण अर्जुनचा अमोलवर खूप जीव आहे याची कल्पना कशाला माहितीये मला हे सगळं. हो वंस, तुमची तळमळ कळतीये मला, पण माझा जीव खूप घाबरा झालाय हो, म्हणून म्हणते मी हे सगळं. काही नाही होणार, तू नको घाबरू. ठीक आहे, बघा आता. हा, मी येते. घरातून निघताना ही असं का बोलली? असं नव्हतं ना बोलायला पाहिजे. अपशकून नाही नाही, असं काही नाही होणार. असं डोक्यातच नको विचार आणायला. उलट मी गेल्यानंतर अर्जुन खुश होईल, आवडेल त्याला आणि तो नक्की येईल. अमोलच्या वाढदिवसाला येईल तो. दादा चला. तू जर हे भाऊजींना आधीच सांगितलं असतं ना तर यातलं काहीच झालं नसतं. अपर्णा, ताई, जर अर्जुनला तेव्हाच कळलं असतं ना तर तेव्हाच घर सोडून निघून गेला असता तो. हो पण असे एकटे नसते ना पडले. आज अमोल असता त्यांच्याबरोबर. तू नव्हतीस ग इथं बघायला. आम्ही बघितली त्यांची अवस्था. भाऊजी कशा कशातनं गेलेत ना ते तुला सांगून पण नाही कळणार. या बाबतीत अर्जुन नशीबवान. किमान त्याची अवस्था बघायला तुम्ही होतात ते. बघ, तू अजून पण मान्य करू नकोस. काय मान्य करू ताई मी? वचन अर्जुनने घेतलं होतं ना. 7 वर्ष मी पण अर्जुन पासून लांब आहे, एकटीने अमोलला सांभाळले ताई मी. रोज वाटायचं मला अर्जुन आत्ता येईल, नंतर येईल. अमोला जवळ गेला आणि सांगेल मला, आप्पे सोड आता, बाकी जे काही झालं ना ते सगळं सोड. आता मी म्हणते तुला, दे सगळं सोडून. म्हणजे तू परत येशील ही आशा आम्ही मागच सोडून दिली होती. तू काय ग अमोलला घेऊन मार्गाला लागलीस. पण भाऊजी अजून तिथंच अडकलेत. ताई, मी मार्गाला लागले असते तर इथे नसते आले हो. नाही नाही, योगायोगानं तुझी इथं बदली झाली ना म्हणून तुला यावंसं वाटलं. पण अपर्णा, सगळ्याच गोष्टी तुझ्या म्हणण्याप्रमाणे होणार नाहीत. ताई, मी म्हणतच नाहीये माझ्या मनाप्रमाणे व्हावं.
मी काय म्हणते ते एकदा ऐकून तरी घ्या. बाबा आहेत का? अपर्णा, बाबा, ताई, सर म्हणायचा हक्क गमावलायस तू. त्यामुळे तू आलीस ना त्या मार्गाने परत जा आणि डुंकून सुद्धा बघू नकोस हं आमच्या घराकडं. मी काय म्हणते एकदा ऐकून घ्या. माझं एक काम होतं. मला ना तुझं काहीच ऐकायचं नाही. आणि तू भाऊजींची काय बोललीस ना भेटून ते सगळं माहिती आहे मला. एक मिनिट ताई, अर्जुनने हे नाही सांगितलं का की तो काय? ताई माझं ऐकून तर घ्या. निघतेस आणि परत आमच्या वाट्याला येऊ नकोस हं. आत्ता कुठं भाऊजी सावरतात ते. परत त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस हं. येते मी. ते हिरणी आणली होती बाबांना आणि अर्जुनला आवडते म्हणून. तेवढी द्याल प्लीज. ती घेतल्यावर जाशील तू इथनं? ठीक आहे, दे इकडं.